सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। खडकवासला विधानसभा मतदारसंघ येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीनं तसेच दिलीप वेडे पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं कीर्तन महोत्सव 4 दिवस भरवण्यात आला होता। या कीर्तन महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आलेली आहे। या महोत्सवामध्ये जे वारकरी ज्यांनी खूप वर्ष वारकरी संप्रदायामध्ये घालवलेले आहे अशा विविध मान्यवरांचा सन्मान देखील इथे करण्यात आलेला आहे। तसेच त्या वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सतरंजींचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तसेच हा जो कीर्तन रूपी महोत्सव आहे यावेळी तरुणांना विविध प्रकारचं जे मार्गदर्शन करता येईल किंवा तरुणांना विविध प्रकारे संदेश कसा पोहोचवला जाईल याची काळजी या कीर्तन महोत्सवात घेतलेली आहे। हा महोत्सव नक्की कसा पार पडला याची सांगता नक्की कशा पद्धतीने पार पडलेली आहे याविषयीची अधिक माहिती घेऊ। मतदारसंघामध्ये गेली 4 दिवसापासून या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित केला। नामवंत कीर्तनगार या ठिकाणी डोक महाराज असतील, दळकेकर महाराज असतील, गुरु महाराज असतील, संतोष महाराज पायगुडे आहे। आज काल्याचं कीर्तन आदरणीय या भागातील आमच्या गोरेकर दिंडीचे खरं सेवक या ठिकाणी आदर्श चांगल्या पद्धतीने आज कीर्तन सेवा त्यांनी केलेली आहे। माझा उद्देशच आहे की माझं घरानं वडिलांपासून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये वाढलेलं आम्ही आहे। पंढरीची वारी आळंदी ते पंढरपूर पायी दरवर्षी वारी करणार माझं घर आहे। त्यामुळे वारकऱ्यांना काहीतरी आपण द्यायला पाहिजे। आपण काहीतरी आपल्याकडे प्रॉपर्टी आहे किंवा संपत्ती आहे, परंतु गोरगरीब लोकांना त्याचप्रमाणे सांप्रदायिक मध्ये जे काम करतात त्या लोकांना आपण काहीतरी देणं लागतो। ह्या उद्देशाने खरं या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी सुरू केला। रोज या ठिकाणी जे ज्येष्ठ कीर्तनगार ज्येष्ठ सांप्रदायिक मंडळी आहेत यांचा सत्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून त्यांचा यथोचित त्याचा सन्मान देऊन सत्कार केला। नव्हे तर या मी संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये फिरत असताना बसदी मंडळ जे आहे यांना बसण्यासाठी काही ठिकाणी जागा नव्हती किंवा बसण्यासाठी वस्त्र नव्हते। त्यामुळे मी संपूर्ण खडकवासला मतदारसंघातील जे बसदी मंडळ आहे त्यांना मी चादर वाटप सुद्धा आज प्राथमिक स्वरूपामध्ये 5 गावांना चादर वाटप केली आणि उद्या किंवा परवापासून मी स्वतः प्रत्येक गावात जाऊन भजनी मंडळांना आपण एक चादर वाटप देण्याचं ठरवलेलं आहे, ते सुद्धा देत आहे। आणि गेली 4 दिवस अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं आणि सर्व ते सुद्धा कुणाला देतो तर आपण वारकरी संप्रदायामध्ये जे खरंच काम करतात या ठिकाणी आम्ही सुद्धा फक्त प्रत्येक माणसाला बोलवलं नाही, परंतु हा सप्ताह ठरल्यानंतर अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावली। रोज वेगवेगळे लोक ह्या परिसरातील सर्व लोक आले आणि हा कीर्तनाचं श्रवण केलं। त्याबद्दल मला खूप आनंद आहे। हेच पुढच्या काळामध्ये महाराज दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी सालावादप्रमाणे दरवर्षी आपण कीर्तन महोत्सव या परिसरामध्ये तुमच्या सर्वांच्या देखरेखीखाली तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करणार आहे। याच्यामध्ये चंद्रकांत महाराज वांजळे यांचं सुद्धा चांगलं सहकार्य लागलं। गेले 3 दिवस ते रोज या ठिकाणी येत होते। आज त्यांचे कीर्तन असल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्याच पद्धतीनं संदीप महाराज गोगावले यांनी सुद्धा मोलाचं महाराज सहकार्य केलं। नव्हे तर संतोष महाराज पायगुडे सुद्धा रोज 3 दिवस झालं या ठिकाणी येऊन आम्हाला सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलं। असे सर्व सांप्रदायिक मंडळी, मग त्याच्यामध्ये देवकर महाराज असतील, गणेश गवांडे असतील किंवा चौधरी महाराज असतील, असे अनेक लोक या ठिकाणी मला सहकार्य करत होते। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगला आणि उत्तम पद्धतीचा व्हावा हे सर्व लोकांनी मला सहकार्य केलं आणि त्यामुळे हा अत्यंत आनंद मला माझ्या जीवनामध्ये खरोखरच मी बावधन परिसरामध्ये सगळं सप्ताह करत होतो, परंतु हा अत्यंत महत्वाचा सर्व खडकवासला मतदारसंघामध्ये आणि मी हा प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीने मिळाला। आणि सांप्रदायिक मंडळी महाराज या ठिकाणी खूप आहे। मी गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये खूप प्रमाण सांप्रदायिक जास्त प्रमाण आहे, वारकऱ्यांचं चांगलं प्रमाण आहे। म्हणून तर हा खरं कार्यक्रम हा घेतला आणि मी धन्य झालो। त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घेतला। तिथून पुढच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीने आपण कीर्तन महोत्सव नव्हे तर वारकऱ्यांना जे मदत लागेल त्यासाठी मी सदैव पुढे राहील। फक्त ज्येष्ठ मंडळींनी ज्येष्ठ वारकऱ्यांनी आम्हाला शब्द टाकावा
की दिलीप नाही असं असं काम आपल्याला करायचंय, दिलीपराव असं काम करायचं आपल्याला. मी सदैव त्यांच्या पाठीमागे केव्हाही रात्रंदिवस राहील एवढंच सांगतो. थांबतो. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. या ठिकाणी आज खडकवासला मतदारसंघ कोंढवे दावडे दामिनी मंगल कार्यालयामध्ये भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सवाचं आयोजन. या ठिकाणी पुण्यनगरीचे नगरसेवक, महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारिणीचे सदस्य, एक आदर्शवत आपलं बावधानगाव सरपंचकीच्या माध्यमातून सेवा केली आणि अखंड वारकरी संप्रदायाची सेवा करणारा परिवार म्हणजे आदरणीय दिलीपांना वेडे पाटलांचा. त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 4 दिवसापासून कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो वारकरी या ठिकाणी रोज या कीर्तन सेवेसाठी, श्रवणासाठी येत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, वारकऱ्यांच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या सेवेचं या ठिकाणी पुरवण्याचं काम अण्णांच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात होतं. हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना संस्कृतीला, आपल्या पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या संस्कृतीला शोभेल साजेचा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्याच्यामध्ये गोसेवक आदरणीय आमचे मांडवी गावचे सुपुत्र, माऊली गुरुकुलचे असणारे सर्व अनेक मुलं घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून चाललेलं असे संदीपजी महाराज गोगावले, एकदम सिंहाचा मोठा वाटा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये होता. एक दिवाळी दसऱ्याचा आनंद जसा आपल्याला प्रत्येक घरामध्ये असतो तसा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आणि विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी राजकारणातील आणि परमार्थातील प्रार्थनीय उपस्थिती 4 दिवस या ठिकाणी जाणवली. विविध चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर दाखवण्यात येतो आहे. समग्र तरुणाई या पुण्यातील, महाराष्ट्रातील, देशातील हा कार्यक्रम पाहत आहे. तरी तरुणाईला हा संदेश असेल की वारकरी संप्रदायाची कास धराल तर आपला उद्धार निश्चित ठरलेला आहे. कारण तुका म्हणे करू आयसियांचा संघ जेनेनो हे भंग चिंतनाचा. या भूमिकेतून समग्र तरुणाईने या ठिकाणी एक व्हावं, संत विचाराची त्या ठिकाणी जोपासना करावी आणि आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचं काम तरुणाईच्या माध्यमातून व्हावं असा संदेश या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून आदरणीय नगरसेवक दिलीपांना वेडे पाटील यांच्या माध्यमातून समग्र पुणे, महाराष्ट्राला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. उपस्थित सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी दंडवत प्रणाम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. आज तुम्ही पाहिला एवढा भव्य दिव्य कीर्तन सप्ताह या ठिकाणी आदरणीय श्री दिलीपांना वेडे पाटील यांनी केलेला आहे. खऱ्या अर्थानं परमार्थ कशा पद्धतीने केला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण कसं रुजावं अशा पद्धतीने चिंतन करत संतोष महाराज पायगुडे यांनी खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर विवेचन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज समाजामध्ये वारकऱ्यांवरती प्रेम करणारा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हटलं तर या ठिकाणी दिलीपांना वेडे पाटील आहेत. कारण की तुम्ही त्यांच्या गरजांपर्यंत पोहोचलात आणि त्यांना काय हवंय, काय नको, यांच्या गरजा तुम्ही जाणून घेताय. आज समाजामध्ये पाहिलं तर प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघतोय, आज सगळेजण स्वतःचा विचार करतात. पण एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये तुमच्याकडे पाहिलं जाते. कारण की तुम्ही प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचताय. समाजातले वारकरी आज एवढं भगवंताचं नामस्मरण करतात. पंढरपूरला जर आपण गेलो तर समाजामध्ये एवढे सगळे मंदिर आहेत, पण पंढरपूरमध्ये आपला जर वारकरी गेला तर त्याला दर्शनाला 2-2, 3-3 तास थांबावं लागते. म्हणून खऱ्या अर्थानं इतका सुंदर सप्ताह केला आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचं काम आज या ठिकाणी दिलीपांना वेडे पाटलांनी केलंय. मी तर म्हणेल हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि अशा या वातावरणामध्ये एवढ्या सगळ्या वारकऱ्यांचा, एवढ्या सगळ्या माळकऱ्यांचा नक्कीच आशीर्वाद अण्णा तुम्हाला भेटलाय. त्यामुळे या ठिकाणी आपण जास्ती काही न बोलता या सगळ्यांचा आशीर्वाद घेत अशाच पद्धतीने मी तुम्हाला एक विनंती करेल, असंच तुमचं कार्य चालत राहो आणि अशीच पंढरीच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. मतदारसंघाचा प्रचार चालू झाला की पंढरपूरच्या देवीला तुकाई मातेला नमस्कार करून प्रचार प्रारंभ होत असतो. आणि मला वाटतंय तिथं तर नमस्कार झालाही असेल, होणारही आहे पुढं. पण वारकरी संप्रदायाला वंदन करून त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला, हे सगळ्यात महत्वाचं. पुढचा विषय पुढे राहील जे काय असेल ते. पण जो कोणी संप्रदायासाठी सहकार्य करतो, संप्रदायाने त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. ही प्रचाराच्या अनेक पद्धती आहेत, त्याच्यातली ही एक पद्धती असं समजायला काय हरकत नाही. पाठीमागचं खासदारकीचं इलेक्शन झालं, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हटलं महाराज
प्रचार चालू झालाय, मला एक प्रश्न पडला, जरा सल्ला देताल का? आणि सल्ला हा नेहमी पुण्यातल्या माणसाकडनं विचारावा, बरं असतो, पुण्यातली माणसं सल्ला भारी देतात. ते पोरग मला विचारायला आलं, म्हणलं महाराज मला एक सांगा, मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळतील आणि तिला भेटायला गेलो तर 500 जातील. आता मी त्याला काय सल्ला द्यायला पाहिजे होता? तो म्हणला महाराज मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळणार आहेत आणि तिला भेटायला गेलो तर 500 रुपये जाणार आहेत, मी काय करू? त्याला म्हणलं तिला घेऊन प्रचाराला 1000 रुपये मिळतील. हा झाला पुणेरी सल्ला, लौकिकातल्या प्रचाराचं. पण या प्रचाराला यारे यारे लहान थोर, या ते भरती नारीनं करावा विचार नलगे चिंता करुणासी. आणि म्हणून जगदवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा गोड अभंग अनेक वेळा म्हणत असतो आपण सगळेजण. कानावरती पडून ह्या अभंगाचे अक्षर सहज तुमची आमची सर्वांची पाठ झालेली आहे. काल्याचं कीर्तन आहे, काल्याच्या कीर्तनानं आज 4था दिवस या कीर्तन महोत्सवाची आपण सांगता करत आहोत. खूप भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन अण्णांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. वारकऱ्यांना एक त्या ठिकाणी चांगली नामचिंतनाची पर्वणी निर्माण करून दिली. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे उपासक महाराष्ट्रामध्ये ज्यांचं माऊली गुरुकुलाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम आणि नंदिनी गोशाळेच्या माध्यमातून गायीची सेवा करण्याचं काम आमच्या मांडवी बुद्रुक गावचे माझे परमार्थ स्नेही मित्रबंधू संदीपजी महाराज गोगावले यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने खूप मोठा वाटा आहे. त्यांनी धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं. एवढं काम करणं इतकं सोपं नसतं, इतकं सगळ्यांना एकत्र आणणं, या ठिकाणी सगळी सांगड घालणं, इतकं सगळं सन्मानाचं नियोजन करणं. म्हणून महाराजांना त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विठ्ठल रोमा किती जयाची या तयासी न जनविती. अंगावरती जेवढे रोम आहेत तेवढे जसे आपल्याला अंगावरची रोम मोजता येत नाहीत, तद्वत त्या पद्धतीने भगवंताचे अवतार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मोजता येणार नाही. नामदेव महाराजांना विचारलं अवतार किती देवाचे? नामदेव महाराज सांगतात अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर. परमात्मा अवताराची राश आहे आणि विटेवरती तो उभा आहे. आणि म्हणून माऊलींचं सुद्धा सांगणे अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासे आणि बाप रथमा देवर गुण बाणली कशी. असे असंख्य अवतार भगवंताचे सांगितलं. अंश अंशात्मक कला आवेश पूर्ण परिपूर्ण या 6 विभागामध्ये शुकाचार्यांनी भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले. त्या 24 अवतारामध्ये वारकरी संप्रदायाने 10 अवतार सांगितले आणि 10 अवतारामध्ये मुख्य 2 अवताराचं वर्णन केलं जातं. एक प्रभू रामांच्या अवताराचं आणि कृष्ण परमात्म्याच्या अवताराचा हा श्रावण महिना आहे. 2 अवतार वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने सांगितले जातात, राम आणि कृष्ण. तुकाराम महाराज म्हणले रामाचा अवतार हा बंधनामध्ये होता आणि कृष्ण परमात्म्याचा अवतार हा मुक्त आहे. बंधनामध्ये आणि मुक्त म्हणजे कसा काय? अनेक वेळा आपल्या भक्तांचं रक्षण ज्या ज्या वेळेस करायचं होतं त्या त्यावेळेस भगवंतानी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतः घेतलेली प्रतिज्ञा मोडली. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. म्हणजे भगवंतानी शपथ घेतली होती मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, पण परमात्म्याने भीष्माचार्यांसाठी हातामध्ये शस्त्र धरलं. का धरलं? माझा भक्त खरा ठरावा याच्याकरता मी घेतलेली शपथ त्या ठिकाणी मी मोडतो. आपल्या स्वतःच्या भक्ताचं कल्याण व्हावं याच्याकरता कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी घेतलेल्या शब्दा मोडल्या. म्हणजे याचा अर्थ आपण शब्द मोडायचा असं नाही बरं का. भगवंताला परवानगी आहे, तो जगाचा मालक आहे, तो काही करू शकतो. या काय लागतो कोणाची कवडी, अर्जुनाची धुतासे घोडी, धर्माघरी उच्चिष्ट काढी. माझा अति आवडी प्रेमाची मी काय कोणाचं लागतो का? त्या पांडवांच्या बापाचं काय मी लागत होतो का? पण नाही, मला वाचवावं या अर्जुनाशी मी दिवसा लपविले सूर्याशी, हरी पत्करोनी रणभूमीशी मी साच भीष्माशी केले. भगवंताच्या जीवनात हे नवल आहे. नवल जास्त वेळ सांगायचं नाही सांगायचं. महाराज म्हणतात भगवंतानं त्या ठिकाणी 7व्या दिवशी पुतना नावाची राक्षसी मारली कशी? कसं शक्य आहे? हे जसं उलगडत नाही ना, कळे कान्होबाचे कोडे, हे कोडे काही कोडी आपल्याला उलगडत नाही. आता एक कोड सांगतो तेवढं सोडून दाखवा तुम्ही. कोड भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. मी कोड सांगतोय तुम्हाला, मला फक्त उत्तर द्यायचं भांडी कुणी घासली आणि चहा कुणी दिला. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. भांडी कुणी घासली असतील? पुरुष मंडळींचं काय मत आहे? हा नाही काय सांगता?
तर तुमचं काय मत आहे? भांडी कुणी घासली असतील? बघा केवढा विश्वास आहे, त्यांनीच घासली असतील म्हणतात. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला, भांडी कुणी घासली, चहा कुणी केला, हे जसं कोडं उलगडणार नाही ना. किती विचार करा तुम्ही. नवरा कामावून आला होता, बायको म्हणली ओ भांडी घासून घ्या. तो म्हणला काय शांतपणा करते काय? भांडी घासून घ्या म्हणजे काय झालं? मी सांगितलं ना म्हणली भांडी घासून घ्या. तो म्हणला तू नाही ठरवायचं, मी अगोदर धुणं धुणार आणि मग भांडी घासणार. असं त्यांनी अगोदरच ठरवलं होतं. केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. जसं हे नवल आहे, भगवंताचं कोडं त्या ठिकाणी आपल्याला उलगडणार नाही. अनेक नवलाच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. चला, एवढा मोठा परमात्मा आहे, म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे. ब्रह्मांडाची गणितरायता सांगितली, आपण भूगोल शिकलोय सगळ्यांनी. आपल्या पायाखाली 7 पातळ आहेत, 14 भुवन आणि डोक्याच्या वरती 21 स्वर्ग आहेत. 21 स्वर्ग पाहायचे असतील. आता स्वर्ग, नाथ महाराजांनी स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. असं म्हणतात स्वर्ग जर पाहायचा असेल तर पूर्वीच्या लोकांची एक म्हण होती, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग पाहता येत नाही. आता मग मरण्याची कुणाची इच्छा आहे, कुणाची तयारी आहे मरायची? आम्हाला तर मरायचं नाही, मग स्वर्ग पाहायचा आहे. कसा पाहायचा? नाथांचं भागवत घ्या आणि त्या नाथांच्या भागवतामध्ये त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे खगोलशास्त्राचं. त्याच्यामध्ये 21 स्वर्गाचं वर्णन आहे. मग ते 21 स्वर्ग आपल्याला कसे, कोणत्या लोकाच्या वरती कोणता लोक, नाथ महाराजांनी भागवतात सांगितले. एक नाथी भागवत वाचा, 21 स्वर्गाचं वर्णन. नाही भागवत वाचता आलं, कंटाळा आला, आपल्या भारत देशामध्ये बद्रीनारायण नावाचं क्षेत्र आहे. त्या बद्रीनारायण नावाच्या क्षेत्राजवळ तिथून पुढे गेलं की व्यासांचा शम्यपराश नावाचा आश्रम, जिथं सरस्वती नदीचा उगम आहे, आणि त्याच्या पुढे 25 किलोमीटर सतोपंत नावाचं सरोवर आहे. तिथून स्वर्गाला जाण्याची शिडी आहे. आता स्वर्गाचा पत्ता मी दिलाय, जायचं का नाही तुम्ही बघा काय करायचं. स्वर्गाचा पत्ता सांगितला काय? बद्रीनारायण क्षेत्र, शम्यपराश नावाचा व्यासांचा आश्रम, सरस्वती नदीचा उगम, आणि त्याच्या पुढे 25 किलोमीटरला स्वर्गाला जाण्याची शिडी आहे. पुण्यातली माणसं इतकी चमत्कारी, तिथं जातात, सेल्फी काढतात आणि मरायला घरी येतात. फक्त त्या शिडीने एकटा धर्मराजा चढला बरं का. धर्मराजा एकटाच वदविले धर्मा नारायणा मुखे, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. एकटा धर्मराजा त्या शिडीनं चालत गेला स्वर्गाला. म्हणून स्वर्गाला जाण्याचा रस्ता. डोक्याच्या वर 21 स्वर्ग, 14 भुवनांची निर्मिती, आणि आपल्या पायाखाली 7 पातळ आहेत. पातळ माहिती ना? पातळ 9 वारी, 6 वारी, पैठणी, अजून 2-4 प्रकार सांगावं मला, पुढच्या कीर्तनात सांगताय. आतळ वितळ सुतळ, तळातळ महातळ, रसातळ पातळ, ही 7 संख्या पातळांची. नाथ भागवत असं म्हणतं, पहिलं पातळ अतळ, दुसरं वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, अशी जी 7 पातळ आहेत पायाखाली. 2 नंबरचं जे पातळ आहे वितळ, शास्त्राने असं वर्णन केलंय, पुराण असं म्हणतात की 2 नंबरच्या पातळामधनं सोन्याचं पाणी असणाऱ्या नद्या वाहतात. कशाचं पाणी? सोनं कसं तोळा आहे. आता सोनं कसं तोळा म्हणलं की इकडं गोळा येतो आपल्याला, इतकं सोनं महाग झालं. परवा दिवशीचे 80 वर्षाची आजी पेपर वाचत होती, सोन्याचा भाव तरी 5,000ने उतरलं, 75चं 70 वर आले. ते 75,000 होतं तेव्हा म्हातारी दचकली. 75,000 सोन्याचा भाव असं म्हटल्याबरोबर सुनबाईला बोलव, ए सुनबाई धावत पळत आहे. सुनबाई झाडून घेत होती, हातातला झाडू फेकला आणि आपल्या सासूजवळ आली. म्हणजे आत्या काय झालं वरडायला, काय झालं, बरं नाही वाटत का? आत्या म्हणली ते नाही, सोन्याला आग लागली. सून म्हणली अशी सोन्याला कुठं आग लागत असते, काय झालं? काय नाही, आमच्या काळात सोनं 100 रुपये तोळा होतं ना, आता बघ 75,000 रुपये तोळा. सून म्हणली मग त्याच वेळेस तुमचं डोकं फिरलं होतं का? 100 तोळे मला केले असते तर दवा. सोन्याचं पाणी असणारे नाही. मला ब्रह्मांडाची गणितरायता सांगायची. सुतळ वितळ जे पातळ आहे तिथं सोन्याचं पाणी असणाऱ्या नद्या आहेत. आता आपण सगळ्यांनी मिळून, आता दिलीप अण्णा आहेत, सगळी मंडळी, आपण, तुम्ही, आम्ही, वारकरी संप्रदाय, बोर घ्यायचं ठरवलं आणि वितळ नावाचं जे पातळ आहे तिथून सोन्याचं पाणी वरती आणायचं ठरवलं. येईल का पाणी वरती? जगातल्या सगळ्या बोरच्या कंपन्या एकत्र केल्या आणि बोर घ्यायचं ठरवलं. आपण बोर होऊ पण सोन्याचं पाणी वरती येणार नाही. हे त्याचं ब्रह्मांड आहे. एका गोष्टीपर्यंत परमात्म्याच्या आपण पोहोचू शकत नाही, ठाव लागत नाही त्यात. अहो ठाव न लागता जायाचा, मना सहित मुरडली वाचा. ठाव लागत नाही एका गोष्टीचा. सुतळ नावाचं जे 3 नंबरचं पातळ आहे, भगवंतानी बळीला राज्य दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, काय बळी भाग्यवान आहे हो, भिकेसाठी कोण राज्य देतो, राज्य देतो भिकेसाठी कोण
तो पावन पुनीत धरा पर मराठी में जो भजन कीर्तन हो रहा था वो समझ तो आ रहा था कि भगवान शिव जी और कृष्ण के बारे में हो, लेकिन उससे अगर आप मुझे कहें कि महाराष्ट्र की भाषा में मैं बोल सकूं तो नहीं बोल सकता। इसलिए हमें कुछ चीजों पर ध्यान देना है, ज्यादा कुछ नहीं कहूंगा क्योंकि आपके यहां आचार्य जी ने कहा हिंदू सनातन धर्म गुरु, और ये कहने की जरूरत क्यों पड़ी, ये सुनने की जरूरत हमें क्यों है, इसमें हमें थोड़ा सा चिंतन करना है, ज्यादा नहीं, बहुत थोड़ा सा। छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास, वो समर्थ रामदास जो सोए जगते और जिनकी जिह्वा पर जय विठलनाथ जय जय समर्थ रघुवीर जो कहते हो, जिनकी भावनाओं में राष्ट्र की चेतना हो, धर्म की चेतना हो, सिद्धांत की चेतना हो, मेरी भारतीय संस्कृति की रक्षा की चेतना हो, वो महापुरुष इस धरा पर जन्म लिए हो। ये महाराष्ट्र तो वो धरा है जहां से किसी को कुछ सीखना चाहिए, कुछ पाना चाहिए, और वो पाने योग्य है तो वो है जब छत्रपति शिवाजी पालना में खेल रहे थे, जीजा मां राष्ट्र का चिंतन करने के लिए निकली और वहां छत्रपति शिवाजी रोने लगे, तो वह सेविका आकर के छत्रपति शिवाजी को उठा लेती है, गोद से लगाती है और अपने बात्सल से दूध पिलाती है और पालने में फिर सुला देती है। और जैसे ही जीजा मां का आगमन होता है तो वो कहती है मेरे बेटे का तो जगने का दिन है, मेरा बेटा तो राष्ट्र की चेतना के लिए है और ये सो कैसे रहा है, इसे तो जगना चाहिए। तो दासी कहने लगी ये रो रहा था तो मैंने अपने बात्सल्य का दूध इसे पिला दिया है। वो जीजा मां जिसने शिवाजी को उठाया और उठा करके ऐसे औंधा किया और पीछे से थप्पी मार रही, सारा दूध बाहर निकल जाता है, उसके बाद में भी उंगलियां डालती है, पूरा दूध निकाल देती है कि तुझे सोना नहीं है, तुझे तो अभी राष्ट्र की लड़ाई लड़ना है, देश की लड़ाई लड़ना है। और जो हमारी भारतीय संस्कृति को तोड़ रहे हैं, हमारे मंदिरों को तोड़ रहे हैं, उनके सिरों को उतारने की जरूरत है। इसलिए खड़ा हो, उठ और जाग। वो शिवाजी जागे, खड़े हुए, और खड़े होने के बाद में जब गाय को कसाई काटने के लिए जा रहा था, जीजा मां ने तलवार उठाई, छत्रपति शिवाजी के हाथ में दी और शिवाजी के थोड़ी देर के लिए हाथ कैसे हो गए, तो ध्यान रखिएगा, खान पान रैन सैन हमारे हाथ में होना चाहिए। जैसा पियोगे पानी वैसी बोलोगे बानी, जैसी करोगे संगत वैसी लगेगी रंगत। तो छत्रपति शिवाजी जब तलवार को पकड़ने के लिए गए तो जीजा मां ने याद कराया, बोले तेरा दोष नहीं है, दूध पीते समय वह दासी कहीं ना कहीं डरी थी, दहशत में थी, कमजोर भावनाओं से दूध पिला रही थी और उस दूध का कतरा तेरे हृदय के अंदर रह गया है, इसलिए तेरे हाथ कांप रहे हैं। चिंतन करिएगा कि भारत की नारी कभी भी अपने बेटे को डरपोक न बनाए, सूरवीर छत्रपति शिवाजी जैसा बनाने का भाव रहेगा तो ही सनातन धर्म हिंदू गुरु रहेगा, नहीं तो सनातन धर्म हिंदू गुरु बोलो मिलेगा। पहले माताओं के यहां कोई बाबा निकलते थे तो वो पैर पड़ती थी, और आज माताएं बाबाओं को देख लें तो अपने बच्चे को कहती हैं अंदर आ जा, नहीं तो बाबा पकड़ ले जाएंगे।
कहती है कि नहीं बताइए। और बाबा ने जिन बच्चों को पकड़ा वो कभी बिगड़े ही नहीं। विश्वामित्र जैसा अगर कोई गुरु इस धरा पर है तो तुम्हारे बच्चों को राम लक्ष्मण बना देगा, लेकिन आजकल विश्वामित्र जैसे धर्म गुरु ही तो होना चाहिए। तो ये हमारे शूरवीर, यह धर्म मंच, बस इतना कहूंगा कि आपसे आज महाराष्ट्र की धरा पर एक चीज मानता हूं, जो सनातन धर्म का हितैषी है, सनातन में पल्लवित पुष्पित हुआ है, उसी की ओर चिंतन करना। नहीं तो याद रखना, हिंदू के लिए केवल हिंद महासागर के अलावा कहीं जगह, बोलो, अगर आज भी चिंतन नहीं किया गया तो हिंद महासागर के अलावा कहीं जगह मिलने वाली नहीं है। क्योंकि वर्तमान में स्थिति बांग्लादेश की देख करके हिंदू जागृत नहीं हुआ तो मुझे लगता है कभी जागृत नहीं होगा। इसलिए हमें सनातन धर्म को बचाना है तो हमें हर जगह चिंतन भगवान विष्णु के फूल का ही करना चाहिए। तो ही हम आज यहां समस्त धर्म के प्रति जागने वाले सपूत बेटों को नमन करता हूं और उनकी मां को नमन करता हूं, और 2 मिनट भगवान नाम कीर्तन में वृंदावन की भाषा में बोलता हूं तो तुम सब मेरे साथ गा लेना। कभी फिर आऊंगा, इनसे मेरा बड़ा स्नेह है, टेल जी से फोन पे भी चर्चा, सारी चीजें। आज दिन में मैं तो इतना प्रभावित हुआ, जबकि मुझे सोचना चाहिए जब इनके घर मैंने भगवान की पूजा देखी तो मेरा हृदय पुलकित हो गया कि सच में कोई तो अपने लिए बेडरूम बनाता है, कमरा बनाता है, लेकिन इनके यहाँ भगवान के मंदिर का जो रूम था वो बेडरूम नहीं था, वो भगवान का स्वयं मंदिर था जहां वह बैठ। तो प्रत्येक प्राणी के घर भगवान का मंदिर, बोलो, होना चाहिए। और एक चीज और ध्यान देखो, एक बार एक मुसलमान बच्चा मेरे पास बैठ गया और मैं हवन कर रहा था, वो आया, प्रसाद मांगा, मैंने प्रसाद ले लो, तो वो कहता है कि हम आपका प्रसाद नहीं लेंगे। हमने कहा क्यों नहीं लोगे? कहने लगा मेरी माँ ने मने किया है कि प्रसाद, बोलो, नहीं लेना। और हमारी माताएं अपने बच्चे को कहती हैं जहां भी कोई भी मिले वहीं प्रणाम कर लो। हमारे यहाँ तो 33 करोड़ देवता हैं, तो जब हम 33 करोड़ देवताओं को प्रणाम करें तो फिर वहां जाके क्यों बैठ जाते हैं? हमारे देवता कम नहीं है ना, तो हमें अपने देवताओं को प्रणाम करना चाहिए, सनातन धर्म की बुनियाद खड़ी करना चाहिए। आइए 2 क्षण हमारे साथ आप बोलिए। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, बोलिए, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला। आपके महाराष्ट्र की भाषा में नहीं आता मुझे, गाइए। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग। और भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, सनातन धर्म की, सनातन धर्म की। तो भाइयों, सनातन धर्म गुरु आपको जगा रहे हैं, आप जागिए। अपना धर्म, अपना ही धर्म है, गीता में लिखा है कि अपने धर्म में मरना सबसे ज्यादा श्रेष्ठ है। इतना कह करके पाटिल जी को कहूंगा कि 2 शब्द आपको कहें। यहाँ के नगर के विधायक जी और सभी लोग आए हैं, मुझे गौरव है कि सनातन धर्म आप सभी की भारतीय संस्कृति भावनाओं की वजह से पल्लवित पुष्पित हो रहा है।